वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा पद्धतीची ब्लाऊज डिझाईन कशी करायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे। 2 इंच गलारुंदी घेते। तुम्हाला मागच्या भागाची पट्टी जेवढी ठेवायची असेल त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं। तर इथे मी 2 ची पट्टी ठेवणार आहे म्हणून 3 इंचावरती मार्किंग करते। अशा पद्धतीने रुंदीला घ्यायचं इथे आपण 3.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं। गल्याला गोल शेप मारायचा। 1 इंचाची मार्जिन ठेवून अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। नंतर कटिंग करायची दाखवल्या पद्धतीने। अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं। मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे। कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। गल्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। अस्तरच्या मापातच गला कटिंग करायचा। कट पाडून उलट करून कमरेला आणि गल्याला दाब शिलाई मारायची। दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा। एक स्ट्रेट पट्टी कापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। पट्टी पलटून घ्यायची आणि लहान लहान पट्ट्या कापून घ्यायच्या। अशा पद्धतीने ब्लाऊजला पट्ट्या अटॅच करून घ्यायच्या। कमी जास्त आहेत पट्ट्या त्या कटिंग करायच्या। एक पेपर घ्यायचा, पेपर आपण खालती ठेवायचा। एक स्ट्रेट पट्टी कापून घ्यायची आणि दाखवलेल्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची।
नंतर अशा पद्धतीने वरती पट्टी फोल्ड करून घ्यायची. नंतर पेपर काढून टाकायचा. अशा पद्धतीने आपली सुंदर डिझाईन तयार होईल. त्याच्यावरती आपण लेस अटॅच करायची. अशा पद्धतीने फोल्ड करून ब्लाऊजला टक्स मारून घ्यायचे. लेस अटॅच करून झाल्यानंतर ब्लाऊजचे बाकीचे पार्ट जोडून ब्लाऊज रेडी होईल. अशा पद्धतीने आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.